गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण ट्रान्झिस्टर आणि ट्रान्झिस्टरच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ट्रान्झिस्टर ॲज अ डिव्हाइस. ट्रान्झिस्टरला ॲज अ डिव्हाइस ॲप्लिकेशन म्हणून आपण वापरू शकतो, पण ट्रान्झिस्टरला ज्यावेळेस डिव्हाइस ॲप्लिकेशन म्हणून वापरणार तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्यातली पहिली कंडिशन आहे की कन्फिगरेशन काय वापरणार. कन्फिगरेशन म्हणजे तुम्ही कॉमन बेस ट्रान्झिस्टर घेणार, कॉमन कलेक्टर ट्रान्झिस्टर घेणार की कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर घेणार. आता ॲप्लिकेशन ज्यावेळेस ट्रान्झिस्टरचं येणार, डिव्हाइस ॲप्लिकेशन येणार, जर आपल्याला ट्रान्झिस्टरला ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून यूज करायचं असेल तर आपण कॉमन इमिटर कन्फिगरेशन घेणार. जर आपल्याला आउटपुट इम्पेडन्स जास्त हवा असेल, इम्पेडन्स म्हणजेच रेझिस्टन्स ऑफर्ड बाय रेझिस्टन्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटर कंबाईन. जर आपल्याला आउटपुट इम्पेडन्स जास्त हवा असेल, इनपुट इम्पेडन्स कमी लागत असेल तर आपण कॉमन बेस कन्फिगरेशन वापरणार. सहसा कॉमन बेस कन्फिगरेशन हे कॅस्केडेड स्टेजेसमध्ये वापरतात. जिथे 2 किंवा 3 ट्रान्झिस्टर एकत्र येणार आहे त्या ठिकाणी कॉमन बेस वापरतात. कॉमन कलेक्टरमध्ये इनपुट इम्पेडन्स जास्त असतो, आउटपुट इम्पेडन्स कमी असतो. हा कॅस्कोडेड केसमध्ये वापरतात. हा कॅस्कोडेड केसमध्ये वापरतात. आणि कॉमन इमिटर कन्फिगरेशन हे आपण ट्रान्झिस्टरला ज्यावेळेस ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वापरणार त्यावेळेस असतं. दुसरं कंडिशन की ज्यावरती ट्रान्झिस्टरचं डिव्हाइस ॲप्लिकेशन डिपेंड आहे ते आहे बायसिंग. बायसिंग म्हणजे तुम्ही इमिटर बेस जंक्शनला कसं बायसिंग करतात, फॉरवर्ड बायस करता की रिव्हर्स बायस करता, आणि कलेक्टर बेस जंक्शनला तुम्ही कशा प्रकारे बायसिंग करता. या बायसिंगवरती सुद्धा डिव्हाइस ॲप्लिकेशन डिपेंड असतं. आणि थर्ड कंडिशन ज्याच्यावरती डिव्हाइस ॲप्लिकेशन डिपेंड आहे ते आहे ऑपरेटिंग रिजन. ऑपरेटिंग रिजन 3 आहेत: कट ऑफ रिजन, ॲक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. जर आपल्याला ट्रान्झिस्टरला ॲज अ स्विच म्हणून वापरायचं असेल तर आपण त्याला कट ऑफ रिजन आणि सॅच्युरेशन रिजनमध्ये वापरतो. कट ऑफ नावावरूनच लक्षात येतं आहे की इथं जो पण स्विचचा ॲप्लिकेशन बनणार त्यामध्ये तो ऑफ स्विच म्हणून ॲक्ट होणार, बंद असलेलं स्विच. आणि सॅच्युरेशनमध्ये तो ॲज अ ऑन स्विच म्हणून ॲक्ट होणार. आणि ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अ ॲम्प्लिफायर इन अ ॲक्टिव्ह रिजन. सो ज्यावेळेस ट्रान्झिस्टरला आपण डिव्हाइस ॲप्लिकेशनसाठी वापरणार त्यावेळेस त्याचं कन्फिगरेशन, त्यामधील बायसिंग आणि ऑपरेटिंग रिजन हे मोठा रोल प्ले करणार आहे. ओके, तर आता सुरुवातीला आपण घेऊया ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच ॲप्लिकेशन. ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच. त्यासाठी सर्किट डायग्राम बघा. कॉमन इमिटर आपण वापरणार. त्यासाठी हा आपला ट्रान्झिस्टर, ट्रान्झिस्टरचं कलेक्टर रिजन, इमिटर रिजन, बेस रिजन. या साईडला इनपुट रेजिस्टन्स देणार, इनपुट सप्लाय व्होल्टेज VBB प्लस मायनस. हा इनपुट सप्लाय व्होल्टेज, इनपुट रेजिस्टन्स. या साईडला कलेक्टर रेजिस्टन्स आणि VCC. आउटपुट आपण कलेक्टर आणि इमिटरमध्ये घेत असतो, VCE. ओके, तर ही आहे ती सर्किट डायग्राम कशासाठीची, ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अ स्विच म्हणून. आता सुरुवातीला थोडंसं या सर्किटचा स्टडी करूया.
आता जर आपल्याला या स्विच ॲप्लिकेशनसाठी स्टडी करायचं असेल तर लक्षात ठेवा, ही साईड ही इनपुट साईड आहे, ही साईड ॲज अ आउटपुट साईड आहे. आपण कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस आउटपुट घेत असतो आणि ही झाली इनपुट साईड, ही झाली आउटपुट साईड. तर आपल्याला आता सुरुवातीला काय करायचं आहे तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे इनपुट साईडला. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय असतो हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ? करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपण शिकलो होतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असतो अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स and EMF is equal to 0. In a closed electrical network, algebraic sum of potential difference and EMF equal to 0. Potential difference म्हणजे रेझिस्टन्सच्या अक्रॉस असतं. व्होल्टेज किती ड्रॉप झालाय याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणणार. अल्जेब्रिक सम ऑफ EMF म्हणजे बॅटरीज थोडक्यात. तर एखाद्या क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये सर्व पोटेन्शियल डिफरन्स आणि EMFची ॲडिशन केली तर ती 0 येत असते. हा असतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला इनपुट साईडला एकदा वापरायचा आहे, एकदा आउटपुट साईडला वापरायचा आहे. इनपुट साईड आणि इकडे आहे आउटपुट साईड. ओके, मग आता ज्यावेळेस किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा असतो सुरुवातीला आपण करंटसाठी, करंट ज्याप्रमाणे या सर्किटमधनं मूव्ह होणार त्याप्रमाणे साइन कन्व्हेन्शन देऊन घेत असतो. करंट हा नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्हपासून स्टार्ट होणार. सो हा आपला करंट IB बेस मधून जाणारा बेस करंट. ज्यावेळेस हा करंट रेझिस्टन्समध्ये एंट्री करणार त्यावेळेस पॉझिटिव्हपासून एंट्री करतो आणि निगेटिव्हमधून एक्झिट करत असतो. इकडे इमिटर करंट, हा परत इकडं बेस करंट. हे झालं इनपुट लूप. आता इनपुट लूपमध्ये आपण वापरणार किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. चला या सप्लाय व्होल्टेजपासून सुरुवात करूया. बघा कसा वापरतोय मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मायनस कडून प्लस कडे आपण क्लॉकवाईज ट्रेस करणार आहोत. हे जे इनपुट लूप आहे याला आपण काय करूया क्लॉकवाईज ट्रेस करूया. मायनस कडनं प्लस कडे त्यामुळे प्लस VBB, मायनस कडनं प्लस कडे त्यामुळं प्लस VBB. आता रेझिस्टन्स आलाय, रेझिस्टन्स म्हणजे त्याच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स. प्लस कडनं मायनस कडे क्लॉकवाईज जातोय आपण, प्लस कडनं मायनस कडे म्हणजे रेझिस्टन्सच्या केसमध्ये शेवटी मायनस साईन भेटलाय. सो मायनस पोटेन्शियल डिफरन्स बाय युजिंग ओहम्स लॉ, करंट इंटू रेझिस्टन्स IB इंटू RB. प्लस कडून मायनस कडे त्यामुळे मायनस, इथे मायनस कडून प्लस कडे होतं म्हणून प्लस आहे. आता या ठिकाणी बेस आणि इमिटरच्या मध्ये व्होल्टेज असतं VBE, व्होल्टेज बिटवीन बेस अँड इमिटर. तर त्याचं इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं निगेटिव्ह आहे. क्लॉकवाईज जाताना प्लस टू मायनस मायनस VBE. आता यानंतर काही राहिलंय का? नाही, सर्किट कंप्लीट झालंय. सो इक्वल टू 0. नीट बघा आपण या इनपुट लूपमध्ये कशा प्रकारे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला. आपण या VBB या व्होल्टेज सप्लायपासून क्लॉकवाईज डायरेक्शननी या लूपला ट्रेस केलं. मायनस कडनं प्लस कडे म्हणून प्लस VBB. रेझिस्टन्समध्ये करंट हा पॉझिटिव्ह पासून एंट्री करतो, निगेटिव्ह मधून एक्झिट करतो. सो प्लस टू मायनस मायनस रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स करंट इंटू रेझिस्टन्स. या ठिकाणी बेस आणि इमिटर मधलं व्होल्टेज VBE प्लस टू मायनस मायनस VBE इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण इनपुट साईडला काय केलेलं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला. ओके, आता याला आपण असंही लिहू शकतो VBB इज इक्वल टू हे मायनस IBRB राईट हँड साईडला गेल्यानंतर प्लस IBRB आणि हे मायनस VBE तिकडे गेल्यानंतर प्लस VBE. इक्वेशन 1 आलं लक्षात सगळ्यांना? गुड. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आहे आउटपुट साईडला म्हणजे या लूपमध्ये. हे या ठिकाणी इनपुटसाठी वापरलं. आता आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आहे आउटपुटसाठी.
किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आउटपुटसाठी वापरताना परत एकदा आधी आपल्याला काय करावं लागेल, करंटच्या डायरेक्शननुसार साइन कन्व्हेन्शन द्यावे लागतील. करंट हा कलेक्टर करंट ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्हमधून बाहेर पडणार आणि शेवटी परत बॅटरीच्या निगेटिव्हमध्ये येणार आहे. हा कलेक्टर करंट असा येणार, या कलेक्टर रेझिस्टन्सच्या पॉझिटिव्हपासून एंट्री करणार, निगेटिव्हमधून एक्झिट करणार, ट्रान्झिस्टरमधनं जाणार, आय बी बरोबर ॲड होऊन आई होऊन येणार, इकडे आय बी जाणार, उरलेला आय सी इकडे येणार. हे झालं आउटपुट सर्किट. इथे आउटपुट व्होल्टेजचा पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे निगेटिव्ह टर्मिनल. मग या आउटपुट लूपमध्ये जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला, चला VCC पासून स्टार्ट करू, मायनसकडनं प्लसकडे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी गेलो आपण, तर मायनसकडनं प्लसकडे. आता मायनसकडनं प्लसकडे म्हणजे शेवटी काय भेटतंय, प्लस. सो मग आपण VCCला प्लस साईन देणार की मायनस साईन देणार, शेवटी जे पण भेटतं ते साईन आपण त्या ठिकाणी देत असतो. मायनसकडनं प्लसकडे, सो प्लस VCC, इकडे रेझिस्टन्सच्या अक्रॉस प्लसकडनं मायनसकडे. हा करंट कसा एंट्री करतोय, प्लसकडनं एंट्री, मायनसकडनं एक्झिट आहे, म्हणजे प्लसकडनं मायनसकडे, सो मायनस. रेझिस्टन्स असल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स IC RC. यानंतर कलेक्टर आणि इमिटरमधलं व्होल्टेज आहे प्लसकडून मायनसकडे. अँटी क्लॉकवाईज ट्रेस करताना आधी कलेक्टर लागणार, मग इमिटर येणार आहे. कलेक्टरला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आउटपुटचं आणि इमिटरला निगेटिव्ह आहे. सो प्लसकडनं मायनसकडे, मायनस VCE इक्वल टू 0, कारण की लूप संपलाय. या प्रकारे आपण आउटपुट लूपमध्ये काय केलं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरलेला आहे आउटपुट लूपमध्ये. ओके, आता यालाही आपण कसं लिहू शकतो, हे मायनस VCE म्हणजे आउटपुट व्होल्टेज, हे राईट हँड साईडला गेल्यावर प्लस होणार, हे मायनस आहे, राईट हँड साईडला गेल्यावर प्लस, म्हणजे आपण लिहू शकतो VCE इज इक्वल टू VCC मायनस IC RC, इक्वेशन 2. आता जर आपण डायग्रॅममध्ये बघितलं तर VBB म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे आणि VCE म्हणजे आउटपुट व्होल्टेज आहे. म्हणजे आपण असं जर म्हणालो VBB इक्वल टू इनपुट व्होल्टेज आणि VCE इक्वल टू आउटपुट व्होल्टेज, तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण असं लिहू शकतो, इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू IB RB प्लस VBE, आणि इक्वेशन 2 ला आपण आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू VCC मायनस IC RC. याप्रमाणे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण पुन्हा लिहू शकतो. ओके, आता बघा, VI म्हणजे इनपुट व्होल्टेज. जर या ठिकाणी हा जो ट्रान्झिस्टर आहे सिलिकॉन ट्रान्झिस्टर, या केसमध्ये जर इनपुट व्होल्टेज हे लेस दॅन 0.6 व्होल्ट असेल, नीट बघा, इनपुट व्होल्टेज म्हणजे VBB हे जर 0.6 व्होल्टपेक्षा कमी असेल. आता हे 0.6 व्होल्ट काय आहे, तर 0.6 व्होल्ट म्हणजे बॅरियर पोटेन्शियल होतं. ज्यावेळेस आपण PN जंक्शन डायोड बघितला होता त्यावेळेस मध्ये जी डिप्लिशन रिजन तयार झाली होती, त्या डिप्लिशन रिजनमध्ये जे पोटेन्शियल क्रिएट झालेलं त्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणालो होतो. त्या बॅरियर पोटेन्शियलची व्हॅल्यू सिलिकॉनसाठी असते 0.6 to 0.7 व्होल्ट. सध्याला आपण 0.6 व्होल्ट घेतलाय. जर हे इनपुट व्होल्टेज 0.6 व्होल्टपेक्षा कमी असेल, जर इनपुट व्होल्टेज 0.6 व्होल्टपेक्षा कमी असेल, याचा अर्थ काय, ती जी डिप्लिशन रिजन तयार झालेला आहे बेस आणि इमिटरमध्ये, बेस आणि इमिटर म्हणजे इथं हा NPN ट्रान्झिस्टर, P टाईप N टाईप यांच्यामध्ये जे डिप्लिशन रिजन तयार झालेलं आहे, ते डिप्लिशन रिजन या इनपुट व्होल्टेजच्या व्हॅल्यूमुळे संपणार आहे का, नाही, ते तसंच प्रेझेंट राहणार आहे. जर इनपुट व्होल्टेजची व्हॅल्यू जर त्या बॅरियर पोटेन्शियलपेक्षा कमी राहिली तर काय होणार असतं, त्यावेळेस ट्रान्झिस्टर हा ऑफ राहतो.
ट्रान्झिस्टरमधनं जाणारा करंट हा फार कमी असतो, म्हणजे ट्रान्झिस्टर हा ऑफ राहतो. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज लेस दॅन 0.6 व्होल्ट, म्हणजे इनपुट व्होल्टेज ज्यावेळेस फार कमी असेल त्यावेळेस ट्रान्झिस्टर ऑफ राहील, म्हणजेच बेस करंट, इनपुट व्होल्टेज कमी असल्यामुळे बेस करंट हा नियरली 0 होऊन जाईल. जर बेस करंट 0 झाला तर आपल्याला माहिती आहे कलेक्टर करंट सुद्धा काय होणार, नियरली 0 होणार. कारण आपण बघितलं होतं बीटा DC इज इक्वल टू IC बाय IB. कलेक्टर करंट हा बेस करंट वरती डिपेंड आहे. जर इनपुट व्होल्टेज हे 0.6 व्होल्ट पेक्षा कमी असेल तर काय होणार, ट्रान्झिस्टर ऑफ राहणार. ट्रान्झिस्टर ऑफ राहिला म्हणजे इनपुट करंट 0, इनपुट करंट 0 तर आउटपुट करंट सुद्धा 0. आणि जर आउटपुट करंट 0 झाला म्हणजेच IC 0 झाला, IC 0 झाला तर आपलं हे इक्वेशन कसं म्हणता येईल, आउटपुट व्होल्टेज इक्वल टू VCC. VCC म्हणजे आपण अप्लाय केलेलं DC व्होल्टेज. म्हणजे ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज कमी आहे म्हणजे लेस दॅन 0.6 व्होल्ट आहे त्यावेळेस आउटपुट करंट 0 आहे आणि जे आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ते हाय आहे, जास्त आहे. याच्या उलट काय होणार, जसजसं आपण इनपुट व्होल्टेज इन्क्रीज करत जाणार, जसजसं आपण इनपुट व्होल्टेज इन्क्रीज करत जाणार तसं तसा इनपुट करंट वाढणार. इनपुट व्होल्टेज वाढलं की इनपुट करंट म्हणजे बेस करंट वाढणार, बेस करंट वाढला की कलेक्टर करंट वाढणार. आणि ज्या वेळेस कलेक्टर करंट वाढणार त्यावेळेस या इक्वेशन मध्ये बघा, ज्या वेळेस कलेक्टर करंट वाढणार त्यावेळेस काय होणार, आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला सुरुवात होणार. नीट बघा, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज आता आपण इन्क्रीज करणार 0.6 व्होल्ट पेक्षा जास्त करणार, इनपुट व्होल्टेज वाढलं की इनपुट करंट वाढला म्हणजे बेस करंट, इनपुट करंट वाढला की आउटपुट करंट म्हणजे कलेक्टर करंट वाढणार. आणि कलेक्टर करंट वाढला तर या ठिकाणी हा जो आउटपुट व्होल्टेज आहे विच इज इक्वल टू VCC मायनस ICRC, कलेक्टर करंट वाढल्यामुळे ही जी टर्म आहे ती मोठी होणार. कारण की कलेक्टर करंट म्हणजे ही टर्म वाढली की हा प्रोडक्ट सुद्धा वाढणार. मग ही टर्म जर वाढली तर आउटपुट व्होल्टेज कमी होणार. हे जे कमी होणं आहे आउटपुट व्होल्टेज हे इनिशियली लिनियरली होणार. आणि ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज खूप जास्त वाढेल, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज खूप जास्त वाढेल त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज खूप जास्त कमी होणार. म्हणजे ते जवळपास 0 व्होल्टकडे जाणार, पण 0 व्होल्ट नाही, जवळपास 0 व्होल्टकडे जाणार. म्हणजे त्या केसमध्ये काय होणार, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज एक पर्टिक्युलर हाय व्हॅल्यूला पोहोचणार त्यावेळेस आपल्याला आउटपुटला जो पण करंट मिळणार हा नियरली 0 असणार. त्यावेळेस जी लेव्हल आपल्याला भेटणार ती एक हॉरिझॉन्टल लेव्हल भेटणार आउटपुट व्होल्टेजची, ज्याला आपण सॅच्युरेशन रिजन म्हणणार. म्हणजे हे सर्व डिस्कशन जर आपण एका ग्राफमध्ये दाखवलं, हे जे आपण आता केलेलं डिस्कशन सर्व जर एका ग्राफमध्ये दाखवलं तर त्याला आपण याप्रमाणे दाखवू शकतो. इकडे घेऊया आउटपुट व्होल्टेज, इकडे आहे इनपुट व्होल्टेज. सुरुवातीला काय होतं, इनपुट व्होल्टेज लेस दॅन 0.6 व्होल्ट होतं म्हणजे कमी होतं, त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज हाय होतं, जास्त होतं. म्हणजे ग्राफमध्ये आपल्याला असं दाखवता येईल, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज कमी त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज जास्त. पण ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज 0.6 व्होल्ट पेक्षा कमी होतं त्यावेळेस काय होतं, ट्रान्झिस्टर हा ऑफ होता. ट्रान्झिस्टर हा ऑफ होता म्हणजे त्यावेळेस ट्रान्झिस्टर हा कट ऑफ रिजन मध्ये वर्क करत होता. कोणत्या रिजन मध्ये, कट ऑफ रिजन मध्ये वर्क करणार. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज वाढलं त्यावेळेस इनपुट करंट वाढला, आउटपुट करंट वाढला आणि जे आउटपुट व्होल्टेज होतं ते कमी झालं. पण ते जे कमी होणं होतं ते कसं होतं, लिनियरली होतं. म्हणजे ज्यावेळेस विथ इन्क्रीज इन इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला लागलं होतं त्यावेळेस ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह रिजनमध्ये वर्क करत होता. कोणत्या रिजनमध्ये, ॲक्टिव्ह रिजनमध्ये.
आणि त्यानंतर ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे खूप जास्त झालेलं त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज फार कमी झालेलं, त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज नियरली 0. ही जी साईट आहे, हे जे रिजन दिसतंय ज्यामध्ये आउटपुट करंट हा जवळपास कॉन्स्टंट झालाय, क्लोज टू द 0 पोहोचलाय, याला म्हणतात सॅच्युरेशन रिजन. याला आपण म्हणणार सॅच्युरेशन रिजन. ज्यावेळेस ट्रान्झिस्टर ऑफ आहे त्यावेळेस कट ऑफ रिजन. ज्यावेळेस ट्रान्झिस्टर मधलं व्होल्टेज तुम्ही इनपुट व्होल्टेज वाढवलं, इनपुट करंट वाढला, कलेक्टर करंट वाढला, पण आउटपुट व्होल्टेज लिनियरली कमी होत आहे, त्यावेळेस ॲक्टिव्ह रिजन आहे. आणि ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज सफिशियंटली लार्ज झालं, ज्यावेळेस इनपुट करंट खूप वाढला, कलेक्टर करंट वाढला, म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये त्यावेळेस आपल्याला दिसतंय की आउटपुट व्होल्टेज हे काय झालंय, कमी झालंय. त्या रिजनला आपण सॅच्युरेशन रिजन म्हटलं होतं. आता ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच म्हणणार, स्विच म्हणजे काय, ज्यावेळेस आपण सप्लाय व्होल्टेज देतो त्यावेळेस काहीतरी आपल्याला आउटपुट भेटतं, म्हणजेच काय होणार आहे, काहीतरी ऑब्झर्व होणार आहे आउटपुट साईडला. मग इथे जर आपण याला असं बघितलं, जर तुम्ही इनपुट दिलं, जर तुम्ही इनपुट व्होल्टेज दिलं तर काय होतंय, ट्रान्झिस्टर ऑन होतोय. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे 0.6 व्होल्टपेक्षा जास्त दिलं तर ट्रान्झिस्टर ऑन होतोय. ऑन झाल्यानंतर काय होतंय, आउटपुट व्होल्टेज फार कमी भेटतंय. मान्य आहे, आउटपुट व्होल्टेज काय होतंय, कमी भेटतंय, पण ट्रान्झिस्टर ऑन झालेला आहे, म्हणजे त्यावेळेस तो कुठं असणार आहे, तो सॅच्युरेशन रिजन मध्ये असणार आहे. ज्यावेळेस ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजन मध्ये असणार म्हणजे त्यावेळेस तो ऑन स्विच म्हणून ऍक्ट होतोय. कोणतं स्विच, ऑन स्विच. आणि ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज दिलं नाही त्यावेळेस ट्रान्झिस्टर ऑफ होता. ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज दिलं नाही किंवा दिलेलं व्होल्टेज हे 0.6 व्होल्टपेक्षा कमी होतं त्यावेळेस काय झालेलं, त्यावेळेस ट्रान्झिस्टर हा ऑफ होता, त्यावेळेस तो कट ऑफ रिजन मध्ये होता, म्हणजे त्यावेळेस ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ ऑफ स्विच. ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ ऑफ स्विच. सो हे आहे ट्रान्झिस्टर ॲज अ डिव्हाइस ॲप्लिकेशन. पहिलं ॲज अ स्विच म्हणून. इनपुट नाही दिलं तर तो कट ऑफ रिजन मध्ये ऍक्ट होतो, म्हणजे तो ऑफ राहणार, आणि ट्रान्झिस्टर ऑफ म्हणजे ऑफ स्विच. आणि ज्यावेळेस व्होल्टेज प्रोव्हाइड होणार एका पर्टिक्युलर व्हॅल्यूपेक्षा जास्त त्यावेळेस ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजन मध्ये असणार की जिथं तो ऍक्ट ॲज अ ऑन स्विच. कधी कधी MCQ म्हणून सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन येऊ शकतो की ट्रान्झिस्टर कोणत्या रिजन मध्ये ऑन स्विच आणि कोणत्या रिजन मध्ये ऑफ स्विच म्हणून ऍक्ट होतो. जर आपल्याला फक्त क्वेश्चन असा आला की ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ स्विच तर त्या केसमध्ये कट ऑफ रिजन मध्ये सुद्धा तो स्विच म्हणून ऍक्ट होतोय आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये सुद्धा तो ॲज अ स्विच म्हणून ऍक्ट होतोय. फक्त कट ऑफ रिजन मध्ये ॲज अ ऑफ स्विच आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये ॲज अ ऑन स्विच म्हणून तो ऍक्ट होतो. तर हे होतं ट्रान्झिस्टरचं पहिलं ॲप्लिकेशन ॲज अ स्विच. आता बघणार आहे आपण ट्रान्झिस्टरचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन, ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ ॲम्प्लिफायर. ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अन ॲम्प्लिफायर. आता ॲम्प्लिफायर नाव आपण ऐकलेलं असतं. ॲम्प्लिफायर काय काम करतो, ॲम्प्लिफाय करण्याचं. ॲम्प्लिफाय म्हणजे काय, तर वीक सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्याचं काम जो करतो तो असतो ॲम्प्लिफायर. इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल, त्यासाठी वापरतात ॲम्प्लिफायर. आपण नॉर्मली ऑब्झर्व करतो की ज्यावेळेस सभा असते किंवा ज्यावेळेस एखादा फंक्शन वगैरे असतं त्या ठिकाणी माईक वगैरे वापरले जातात. का बरं माईक सिस्टीम त्या ठिकाणी आपण वापरत असतो की आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जास्तीत जास्त डिस्टन्सपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या केसमध्ये जी माईक सिस्टीम असते त्यामध्ये एक ॲम्प्लिफायर असतं. ते ॲम्प्लिफायर काय करत असतं, जो पण व्यक्ती बोलणारा आहे त्याच्या आवाजाची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्याचं काम तो ॲम्प्लिफायर करत असतो. ॲम्प्लिफायर इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल. मग कशा प्रकारे हा ॲम्प्लिफायर जो पण इनपुट सिग्नल आहे
जो पण इनपुट सिग्नल आहे जो व्हॅरी होणारा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्या आवाजाचं व्हॉल्यूमची लेवल सुद्धा कधी कमी कधी जास्त होणारी आहे, म्हणजे सिनुसॉइडल आहे, थोडक्यात चेंज होणारी आहे. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचं इनपुट सप्लाय व्होल्टेज असेल ज्याची स्ट्रेंथ कमी आहे, त्यावेळेस या कमी स्ट्रेंथवाल्या सिग्नलला जास्तीत जास्त डिस्टन्सपर्यंत पाठवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे. मग हे काम कोण करत असतं, ॲम्प्लिफायर करत असतो. मग कशा प्रकारे हा ॲम्प्लिफायर वर्क करतो ते बघूया. त्यासाठीची सर्किट डायग्रॅम, एक ट्रान्झिस्टर. जर आपल्याला ट्रान्झिस्टरला ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून यूज करायचं असेल तर आपल्याला तो कॉमन इमिटर केसमध्ये हवा, कॉमन इमिटर. बेस रेजिस्टन्स हा आपला DC सप्लाय ज्याला आपण VBB म्हणतो. या ठिकाणी त्याला सिरीजमध्ये आपण लावणार आहोत इनपुट सप्लाय व्होल्टेज ज्याची स्ट्रेंथ आपल्याला इन्क्रीज करायची आहे तो. कलेक्टर रेजिस्टन्स VCC, कलेक्टर, इमिटर, बेस. आउटपुट घेणार आपण अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर. VCE. या ठिकाणी जाणार कलेक्टर करंट, पॉझिटिव्ह पासून एंट्री, निगेटिव्ह पासून एक्झिट. आउटपुट व्होल्टेजचं पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, अशा प्रकारे तो करंट जाणार. ही इनपुट साईड, या इनपुट साईडमधनं जाणार बेस करंट, पॉझिटिव्हपासून एंट्री, निगेटिव्हपासून एक्झिट. बेस आणि इमिटरमधलं व्होल्टेज VBE प्लस आणि मायनस. ही इनपुट साईड आणि ही आउटपुट साईड. ट्रान्झिस्टर आपल्याला आता बघायचं आहे ॲज ॲन ॲम्प्लिफायर. मग परत आपण काय करणार, ज्यावेळेस ॲम्प्लिफायर म्हणून बघायचं आहे त्यावेळेस इनपुट साईड आणि आउटपुट साईडला परत एकदा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार आहोत. पण आता ज्यावेळेस या ठिकाणी आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार तर सुरुवातीला आपण ॲझ्युम करणार, काय ॲझ्युम करणार की हा जो सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेज आहे ज्याची स्ट्रेंथ कमी आहे, हा स्मॉल सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेज VI हा इनिशियली 0 आहे, म्हणजे इनपुट व्होल्टेज सुरुवातीला नाही आहे. तर त्या केसमध्ये जर आपण या इनपुट साईडला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला तर काय होईल, म्हणजे VI आता 0 झालेला आहे. मग या लूपमध्ये जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला तर कसा वापरता येईल, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मायनस टू प्लस प्लस VBB. सांगा इथे आता रेजिस्टन्स आहे, प्लसकडनं मायनसकडे करंट चालला आहे. आपण या सर्किटला क्लॉकवाईज ट्रेस करतोय, मायनस टू प्लस प्लस VBB, परत रेजिस्टन्स आला आहे प्लस टू मायनस मायनस IB RB प्लस टू मायनस मायनस VBE. संपलं सर्किट, हो, इक्वल टू 0. मग यालाच आपण असं लिहू शकतो का, VBB इक्वल टू ह्या मायनस टर्म्स राईट हँड साईडला गेल्यावर प्लस होणार, म्हणजे IB RB इकडं आल्यानंतर प्लस IB RB प्लस VBE. इक्वेशन फर्स्ट. आउटपुट साईडला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला. आउटपुट साईडला जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला तर मायनस टू प्लस प्लस VCC प्लस टू मायनस मायनस IC RC प्लस टू मायनस मायनस VCE. लूप संपलं, सो इक्वल टू 0.
जसं आपण आता स्विचच्या केसमध्ये इनपुट आणि आउटपुटला किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरले होते, त्याचप्रमाणे याही ठिकाणी आपण काय केलेलं आहे, किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी VCC इक्वल टू हे मायनस टर्म तिकडे गेल्यानंतर प्लस होणार ICRC प्लस VCE इक्वेशन 2. तर हे दोन आहेत आपण वापरलेले किरचॉफ व्होल्टेज लॉ. पण केव्हा, ज्यावेळेस आपण जे स्मॉल सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेज आहे ते 0 कन्सिडर केलं आहे, पण ते जर या ठिकाणी प्रेझेंट असेल, म्हणजे जर इनपुट व्होल्टेज प्रेझेंट आहे, त्या केसमध्ये या सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेजमुळे काय होणार आहे, जो आपला बेस करंट आहे, जो सध्याला DC बॅटरीमुळे मिळणारा बेस करंट आहे, या बेस करंट IB मध्ये आपल्याला काही स्मॉल व्हेरिएशन्स दिसणार आहेत. ते स्मॉल व्हेरिएशन्स इन द बेस करंट आपण डेल्टा IB ने दाखवूया. डेल्टा IB म्हणजे दॅट स्मॉल व्हेरिएशन इन द बेस करंट ड्यू टू द सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेज. मग ज्यावेळेस हा व्होल्टेज सप्लाय या ठिकाणी प्रेझेंट राहील, त्यावेळेस आपल्या या इनपुट साइडला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ कशा प्रकारे तयार होईल. ज्यावेळेस आता हा इनपुट सप्लाय व्होल्टेज आहे, त्यावेळेस याच ठिकाणी जर आपण किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरलं तर आपल्याला मिळणार VBB प्लस इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू IBRB प्लस VBE प्लस RB प्लस स्मॉल RI इंटू डेल्टा IB. ज्यावेळेस तुम्ही या लूपमध्ये किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार तर आपल्याला मिळणारं इक्वेशन हे याप्रमाणे असणार. हे तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही वापरणार. ट्राय करून बघा. या सर्किटमध्ये किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा. या ठिकाणी आपण स्मॉल RI म्हणजे हा इनपुट रेजिस्टन्स घेतलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण ट्रान्झिस्टरमध्ये डिस्कस केलं होतं. डेल्टा IB म्हणजे व्हेरिएशन्स इन द बेस करंट ड्यू टू द इनपुट व्होल्टेज. ओके. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये जर मी VBB ची व्हॅल्यू, या इक्वेशनमध्ये या VBB च्या ठिकाणी मी फ्रॉम इक्वेशन 1 काय टाकू शकतो, IBRB प्लस VBE. या इक्वेशन 1 ची वरून VBB ची व्हॅल्यू मी IBRB प्लस VBE या ठिकाणी पुट करू शकतो. ते जर मी पुट केलं तर काय होईल बघा. VBB च्या ठिकाणी IBRB प्लस VBE पुट केलं, प्लस हे इनपुट व्होल्टेज आहे तसंच, राईट हँड साईडला सर्व टर्म्स आहे तशाच. IBRB प्लस VBE प्लस RB प्लस RI इंटू डेल्टा IB. आता या केसमध्ये IBRB इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार. VBE प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होणार. म्हणजे इकडे काय उरणार, फक्त इनपुट व्होल्टेज VI इज इक्वल टू IBRB प्लस VBE प्लस RB प्लस RI डेल्टा IB. आता हे प्लस IBRB तिकडे गेल्यानंतर मायनस IBRB होणार आणि प्लस VBE तिकडे गेल्यानंतर मायनस VBE होणार. त्याने काय होणार, हे प्लस IBRB आणि मायनस IBRB कॅन्सल, प्लस VBE मायनस VBE कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला काय भेटणार, स्मॉल इनपुट सिनुसॉइडल व्होल्टेज इज इक्वल टू डेल्टा IB इंटू RB प्लस RI. हे जे RB प्लस RI आहे त्याला आपण दाखवूया इक्वल टू स्मॉल r ने. सो आपण या RB प्लस RI ऐवजी जर स्मॉल r दाखवलं तर आपल्याला भेटणार इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू स्मॉल r इंटू डेल्टा IB. सो इनपुट व्होल्टेजमुळं, या सिनुसॉइडल इनपुट व्होल्टेजमुळं बेस करंटमध्ये व्हेरिएशन दिसणार आहे. जर बेस करंट हा चेंज होणारा असेल, जर बेस करंट हा चेंज होणारा असेल तर आपल्याला माहिती आहे बेस करंटमुळं कलेक्टर करंट सुद्धा चेंज होणार. आपण शिकलो होतो बीटा
AC इज इक्वल टू डेल्टा IC अपॉन डेल्टा IB. यालाच आपण IC बाय IB म्हणतो. जर बेस करंट हा चेंज होणारा असेल तर कलेक्टर करंट सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. या ठिकाणी बीटा AC आणि बीटा DC च्या व्हॅल्यू नियरली सेम आहेत. बीटा AC इज इक्वल टू चेंज इन द कलेक्टर करंट अपॉन चेंज इन द बेस करंट. बेस करंट कोणावर नुसार चेंज होणार आहे, तर जे देखील स्मॉल इनपुट व्होल्टेज आहे हे VI जे सिनुसॉइडल आहे, या इनपुट व्होल्टेजमुळे बेस करंट चेंज होणार आहे. आणि जर बेस करंट चेंज होणार असेल तर हा कलेक्टर करंट सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो वी कॅन राईट डेल्टा IC इज इक्वल टू बीटा टाइम्स डेल्टा IB. डेल्टा IC इज इक्वल टू बीटा टाइम्स डेल्टा IB. म्हणजे ज्या प्रमाणात बेस करंट बदलणार इंटू बीटा AC, बीटाची व्हॅल्यू खूप जास्त असते आपल्याला माहिती आहे, तर बीटा एवढ्या जास्त व्हॅल्यूने म्हणजे मोर दॅन आपण म्हणूया 50 टाइम्स हा बेस करंट इन्क्रीज होणार आणि त्यामुळे हा कलेक्टर करंट तेवढा वाढणार आहे. आणि जर कलेक्टर करंट वाढला, जर कलेक्टर करंट चेंज झाला तर आपल्याला मिळणारा आउटपुट व्होल्टेज सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. कशा प्रकारे चेंज होतंय ते इक्वेशन 2 मध्ये आपण बघणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की बेस करंट चेंज झाला कोणामुळे, इनपुट सप्लाय व्होल्टेजमुळे. बेस करंट चेंज झाला की कलेक्टर करंट चेंज होणार आहे. आता या चेंज इन कलेक्टर करंटला जर आपण या इक्वेशन 2 मध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे ते बघूया. आता ह्या इक्वेशन 2 मध्ये जर आपण चेंज इन कलेक्टर करंट जर ठेवला, कारण की बेस करंट चेंज होत आहे म्हटल्यामुळे कलेक्टर करंट चेंज होणार. सो इक्वेशन 2 becomes change in VCC is equal to change in collector current into resistance plus change in VCE. आता हा जो VCC आहे, VCC म्हणजे DC सप्लाय व्होल्टेज, हे तर नेहमी फिक्स राहणार आहे. म्हणजे त्यामध्ये चेंज होणार आहे का, नाही, त्यामध्ये चेंज होणार नाही आहे. पण कलेक्टर करंट चेंज होणार आहे आणि कलेक्टर करंट चेंज झाल्याने जो आपला आउटपुट व्होल्टेज आहे VCE, जे आपला आउटपुट व्होल्टेज आहे VCE, व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड इमिटर, हे जे आउटपुट व्होल्टेज आहे हे आउटपुट व्होल्टेज मात्र चेंज होणार आहे. आता हे आपण डेल्टा VCE आहे तसंच हे प्लस डेल्टा ICRC इकडे आल्यानंतर मायनस डेल्टा ICRC होईल. मायनस साइन आपल्याला इथे सांगणार इनपुट आणि आउटपुट हे आउट ऑफ फेज आहेत. निगेटिव्ह साइन फक्त एवढं सांगणार इनपुट व्होल्टेज, या ठिकाणी अप्लाय केलेलं इनपुट व्होल्टेज आणि आउटपुटला मिळणारं व्होल्टेज हे आउट ऑफ फेज आहे. म्हणजे त्यांची स्टेट ऑफ ऑसिलेशन, व्हायब्रेशनची स्टेट एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिट राहणार. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट झाली तर आउटपुटला आपल्याला निगेटिव्ह सायकल भेटणार. ओके. आता डेल्टा ICच्या ठिकाणी, डेल्टा ICच्या ठिकाणी आपण लिहू शकतो बीटा AC टाइम्स डेल्टा IB. सो आउटपुट व्होल्टेज ऑफ एम्प्लीफायर इज इक्वल टू मायनस बीटा AC टाइम्स डेल्टा IB इंटू RC. बघा काय झालंय, आउटपुट साईडला मिळणारं व्होल्टेज जे आहे ते इनपुट साईडपेक्षा खूप जास्त आहे. कशावरनं जास्त आहे, इनपुट व्होल्टेजमुळे बेस करंटमधले व्हेरिएशन्स मिळाले, बेस करंट मिळाला होता. इथे आउटपुटला बेस करंट्सला या बीटाने मल्टिप्लाइड आहे. बीटाचा नंबर खूप मोठा असतो. ज्यावेळेस मोठ्या नंबरने या नंबरला मल्टिप्लाइड होणार, ओव्हरऑल नंबर मोठा होणार. मोठा नंबरने ज्यावेळेस RCला मल्टिप्लाइड होणार त्यावेळेस मिळणारा आउटपुट हे आपल्याला जास्त भेटणार. म्हणजे काय झालं, दिलेला जो सिग्नल होता इनपुट सिग्नल की ज्याची स्ट्रेंथ कमी होती, की जो वीक सिग्नल होता त्या वीक सिग्नलला ॲम्प्लिफाय केलं गेलं, त्याची स्ट्रेंथ वाढवल्या गेली बीटा टाइम्स आणि आपल्याला मिळालं हे आउटपुट व्होल्टेज. सो या प्रकारे ट्रान्झिस्टर हा ॲम्प्लिफायर म्हणून ॲक्ट होतो. जसं इनपुट व्हेरिएशन्स होणार
तसे इनपुट करंटमध्ये व्हेरिएशन होणार आणि इनपुट करंटच्या व्हेरिएशननुसार आउटपुट व्होल्टेजमध्ये आपल्याला व्हेरिएशन भेटणार. पण जे पण आउटपुट व्होल्टेज भेटणार त्याची स्ट्रेंथ ही इनपुटपेक्षा जास्त राहणार. सो हे दोन होते ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन्स. ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अ स्विच आणि ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अ ॲम्प्लिफायर. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिक गेट स्टडी करणार. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.